आमतौर पर पत्नी या प्रेमिका को इम्प्रेस करने के लिए कुछ युवक चोरी की राह पकड़ते हैं। लेकिन नागपुर में एक ऐसा मामला सामने आया है जहां एक बेरोजगार युवक ने अपनी तलाकशुदा पत्नी को गुजारा भत्ता देने के लिए चेन स्नैचिंग शुरू की। जब अपराध शाखा की टीम ने उसे गिरफ्तार किया तब इस मामले का खुलासा हुआ। आरोपी का नाम कन्हैया नारायण बौराशी गणपति नगर गोधनी मार्ग मानकापुर निवासी है। वो पिछले 2 सालों से कोई काम नहीं कर रहा था और उसकी पत्नी भी उसे छोड़कर चली गई थी। बेलता रोडी पुलिस थाना क्षेत्र में हुई एक चेन स्नैचिंग की जांच में कन्हैया का पर्दाफाश हुआ। ये घटना 22 फरवरी की शाम लगभग 6 बजे की है, जब जयश्री जयकुमार गाड़े निवासी संताजी सोसाइटी न्यू बालपांडे लेआउट मनीष नगर की गले की सोने की चेन बाइक सवार अज्ञात आरोपी ने झपट ली थी और फरार हो गया था। इस मामले में बेलता रोडी पुलिस थाने में मामला दर्ज हुआ था और साथ ही अपराध शाखा की टीम भी समानांतर जांच कर रही थी। तकनीकी जांच और मुखबिरों की सूचना के आधार पर पुलिस ने कन्हैया को हिरासत में लिया। पूछताछ में उसने चेन स्नैचिंग की बात कबूल की। आगे की जांच में उसने स्वीकार किया कि उसने अजनी और बेलता रोडी थाना क्षेत्र में 2 लूट की घटनाएं की है। कन्हैया ने कुछ सोने की चेन गोधनी मार्ग स्थित श्री साई ज्वेलर्स के मालिक अमरदीप कृष्णराव नखाते निवासी माता नगर को बेची थी। पुलिस ने ज्वेलर्स के खिलाफ भी मामला दर्ज कर उसे भी गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने आरोपी के पास से एक मोटरसाइकिल, मोबाइल फोन और नखाते के पास से 10 ग्राम सोने का दाना सहित कुल 1.85 लाख रुपए का माल जब्त किया है। फिलहाल आरोपियों को बेलता रोडी पुलिस स्टेशन के हवाले कर दिया गया है। गेल्या 8 दिवसांमध्ये आमचे हे जे क्राईम ब्रँचचं चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे त्याचं हे दुसरी मोठी कारवाई आहे। गेल्या सुद्धा 3-4 दिवसापूर्वी सुद्धा आपण दिल्लीवरून चेन स्नॅचिंग करणारे आरोपी आणले होते आणि आता हा जो नागपूर मधलाच आरोपी आहे, ऑगस्ट 2024 पासून आतापर्यंत जवळजवळ शहरामध्ये 5 ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत। अजनी, बेलतरोडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये। तर त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेला आहे कन्हैया नारायण बोराशी, हा गोधनी या भागात राहणारा आरोपी आहे। सध्या त्याला ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेला आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी एकट्या महिला फिरत असतात अशा महिलांना गाठून त्यांचं चेन स्नॅचिंग करायचं आणि गाडीवरून त्या ठिकाणून निघून जायचं, अशा प्रकारची मोडस या आरोपीची आहे। आणि सदरचं जे काही सोनं आहे ते एखाद्या सोनाराला विकायचं आणि त्याच्याकडून पैसे स्वीकारायचे, अशा प्रकारची मोडस होती। आणि आमचं जे चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे ते गेले बऱ्याच दिवसापासून यांच्या पाठीमागे होतं आणि त्याच्यामध्ये काल आम्हाला याच्यामध्ये यश मिळालेलं आहे। तो आरोपी आणि संबंधित सोनार या दोन्ही यांना आम्ही अटक केलेला आहे आणि बेलतरोडी पोलीस स्टेशनला सध्या तो तपास दिलेला आहे। याच्यामध्ये गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे, दुचाकी गाडी, ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ सोनं चोरीस गेलेलं आणि गाडी यासह 1,85,000चा मुद्देमाल निष्पन्न झालेला आहे आणि इथून पुढच्या गुन्ह्यामध्ये आता अटक करण्याची पुढील कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। हा जो आरोपी आहे तो प्रायव्हेट ज्या बँका असतात त्यांच्यामध्ये वसुली एजंट म्हणून तो काम करत होता आणि काही दिवसापासून त्याला कुठलाही जॉब नसल्या कारणामुळे त्याला उत्पन्नाचं काही साधन नव्हतं, त्यामुळे त्यानं हा चेन स्नॅचिंग करण्याचा गुन्हा करण्याचं हे सुरू केलं होतं आणि तो ठराविक वेळेप्रमाणे जशी त्याला आवश्यकता पडेल त्याप्रमाणे हा गुन्हे करत होता। गेल्या ऑगस्ट पासून आतापर्यंत हे 5 ठिकाणी त्यानं चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आता हे 5 गुन्हे जे निष्पन्न झालेले आहेत त्या 5ही गुन्ह्यातला मुद्देमाल हा त्यात सोनाराला दिलेला असं प्राथमिक दृष्ट्या आमच्याकडे निष्पन्न झालेला आहे। त्यामुळं सोनाराला सुद्धा या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करून पुढील कारवाई केलेली आहे।